अपडेट न्यूज। यवतमाळ शहराजवळील टाकळी तलावात पोहण्यासाठी उतरलेल्या 3 महाविद्यालयीन तरुणांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नागपंचमीच्या दिवशी दुपारी 3 वाजताच्या सुमारास घडली। मृत तिघेही विद्यार्थी यवतमाळ येथील जाजू कॉलेजमध्ये BSc कम्प्युटरचं शिक्षण घेत होते। मृत विद्यार्थ्यांची नावं पियुष विनोद यादव वय वर्ष 19 राहणार पिंपळगाव यवतमाळ, प्रथमेश सुनील यादव वय वर्ष 19 राहणार बालाजी पार्क पिंपळगाव, प्रसाद नितीन सातपुते वय वर्ष 19 राहणार बोरगाव पुंजी तालुका आर्णी। घटनेचा सविस्तर तपशील। सणानिमित्त तिघेही विद्यार्थी टाकळी तलाव परिसरात फिरण्यासाठी गेले होते। तेथे निसर्गाचं सौंदर्य निहाळत त्यांनी फोटो आणि सेल्फी घेतले। त्यानंतर तिघेही तलावात पोहण्यासाठी उतरले, परंतु पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने आणि पोहण्याचं कौशल्य नसल्याने ते तिघेही पाण्यात गटांगळ्या खाऊ लागले। तलावाच्या काठावर महाविद्यालयीन बॅग, कपडे आणि चप्पल बेवारस स्थितीत दिसून आल्याने स्थानिक नागरिकांनी तातडीने यवतमाळ ग्रामीण पोलिसांना संपर्क साधला। माहिती मिळताच ठाणेदार प्रवीण मानकर आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले। महसूल विभागाच्या बचाव पथकातील सहाय्याने 3ही विद्यार्थ्यांचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले। बॅगमधील साहित्यावरून ओळख पटवून पालकांना घटनेची माहिती देण्यात आली। प्रशासनाचं आवाहन। स्वतंत्र दिनीच बोरगाव डॅममध्ये 2 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला होता। त्यानंतर अवघ्या 2 दिवसात ही दुसरी दुर्घटना घडल्याने यवतमाळ शहरात तीव्र शोककळा पसरली आहे। पोहता येत नसल्यास किंवा पाण्याचा अंदाज नसताना कोणताही तलाव, डॅम अथवा नदीपात्रात उतरण्याचं धोकादायक धाडस करू नये, असं अत्यंत कळकळीचं आवाहन पोलीस व महसूल प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे। मुख्य संपादक सय्यद मती। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.